बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून हजारो ब्रास रेती साठवून ठेवली असल्याने व याबाबत निष्क्रिय शेगाव महसूल अधिकारी यांचे रेती तस्करांशी असलेले कथित संबंध याबाबत खामगावचे दिलीप सानंदा यांनी महसूल मंत्र्यांकडे 3 दिवसापूर्वी तक्रार करताच महसूल मंत्र्यांच्या आदेशाने शेगाव तालुक्यातील अवैध रेती साठ्याची झाडझडती 2 उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली। यावेळी सानंदा यांनी शेगावच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। यावेळी हजारो ब्रास अवैध रेती साठा जप्त करण्यात आला। ही आहे बुलढाणा जिल्ह्यातून शेगाव तालुक्यातून वाहणारी पूर्णा नदी। शेगावच्या महसूल विभागाच्या आशीर्वादाने या नदीतील अवैधरित्या हजारो ब्रास रेती उत्खनन करून रेती माफियांनी याचा असा अवैध साठा करून ठेवल्याने काँग्रेसचे दिलीप सानंदा यांनी महसूल मंत्र्यांकडे याबाबत शेगावच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आणि तात्काळ महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। यावरून महसूल प्रशासनाने दिलीप सानंदा यांना सोबत घेत या भागाचा दौरा केला असता हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा आढळून आला। शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीतून हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन व साठा होता। जप्त साठ्यातून हजारो ब्रास रेती चोरीला जात आहे। तरीही याबद्दल शेगाव महसूल प्रशासन जबाबदार असूनही याबाबत काहीही माहीत नाही असे मत तहसीलदारांचं आहे। सदर हा या ठिकाणी भास्तरमध्ये जो साठा झालेला आहे त्या ठिकाणी माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळालेली आहे। सदर साठा हा भेंडवळ जो घाट आहे जळगाव जामोद तालुक्यातला त्या साठ्याची परवानगी त्यांना भास्तरमध्ये दिलेली आहे आणि परवानगीनुसार सदर साठाला 1200 बर्राची परवानगी आहे आणि त्याच्यानुसार 1200 बर्राची आपण मोजणी केली आहे आणि 18 तारखेला या ठिकाणी बीएनसीचे हे घेऊन इंजिनियर घेऊन आपण सोबत व्हिजिट केला असता 995 बर्राचा एक्स्ट्रा भरलेला आहे आणि त्याबाबत आपण 18 जूनला तसं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयानं रिपोर्टिंग केली आहे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जिथे जिथे अवैध वाहतूक आहे किंवा अवैध रेती साठे आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणचे पंचनामे करून आपण माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीसाठी हरच्या परवानगीसाठी आपण पाठवलेले आहे। जवळपास 55 वाहनावर कारवाई झाला आहे आणि जवळपास 50 लाखाच्या आसपास दंड आपण त्या अवैध रेती वाहतुकीतून वसूल केला। त्यांनी अहवाल माझ्याकडे मंडळ अधिकाऱ्यांनी आणला आहे। तळ्याचा अहवालाने मंडळ अधिकाऱ्यांनी असा अहवाल दिला आहे की आपण भास्तान आणि सगुडो या ठिकाणी वाळू साठा जो घाट मालकांनी केलेला आहे त्याचा आपण पंचनामा करून अहवाल सादर केला आहे, परंतु अजूनही त्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे तर आपण संबंधित घाट मालकाला त्याचं पत्र पण दिलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी एफआयआर केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपण काही शासकीय डिपार्टमेंटनी ज्या ठिकाणी वाळू घेतलेली आहे तर त्या ठिकाणी आपण रात्रंदिवस पथक लावून 2-2 दिवस डे अँड नाईट त्या ठिकाणी तेव्हाच्या तेव्हा उचल पण केली आहे। याच्यापूर्वी आपण सगळ्यात पण कारवाई केली आहे, भास्तनमध्ये पण कारवाई केली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा यांनी आपल्याला वाळूची डिमांड केली होती सरकारी डिपार्टमेंटनी, त्यांना आपण टाइम टू टाइम वाळू दिलेली आहे। डे अँड नाईट आपण 3 दिवस कंटिन्यू लोक बसून तेव्हाच्या तेव्हा वाळू उचल केलेली आहे। दोषी आढळल्यास आपण त्यांचा प्रस्ताव मान्य उपविभागाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवू, त्यांच्यानुसार ते निर्देश देतील त्याप्रमाणे आपण त्यांच्यावरती कारवाई करू। ते सिद्ध करून दाखवावं, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल। जे त्यांचे साठे लोटे आहेत ज्यांना ते काही अशा प्रकारचा प्रकार करत असेल त्यांनी समोर यावं। मी मागे पण आवाहन केलेलं होतं आणि आता सुद्धा आवाहन करते की ज्यांनी समोर यावं, जे चोर जरी असतील तरी त्यांनी समोर यावं, त्यांना माझा पूर्ण हे राहील, सहकार्य राहील। दिलीप सानंदा यांनी याबाबत तक्रार करताच या प्रकरणी महसूलचे 2 उपविभागीय अधिकारी व मोठा फौजफाटा घेऊन या भागात पोहोचले। यावेळी अनेक ठिकाणी उत्खनन सुरू असल्याचे दिसले तर जवळपास 8 ठिकाणी अवैध हजारो ब्रास रेती साठा आढळून आल्याने व शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी या सर्व प्रकाराला शेगावचे महसूल व पोलीस विभाग जबाबदार असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सानंदा यांनी महसूल मंत्र्यांकडे केली। आता या प्रकरणी शेगावमधील कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे बघणे आगामी काळात औत्सुक्यास ठरणार आहे। आतापर्यंत आपण अवैध वाहतुकीवर कंटिन्यू कारवाई करत आहे आणि या महिन्यात पण आपण 3 अवैध रेती वाहतुकीवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यानंतर आम्ही कंटिन्यू अवैध रेतीवर कारवाई करत आहे आणि याच्यानंतर पण आपण लक्ष ठेवून आहे आणि जसे हे होतील त्यानुसार अवैध रेतीवर आपण कारवाई करू। विना नंबरच्या नंबरवर पण आपण मागच्या महिन्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि जे विना नंबरचे हे आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर कारवाई केलेली आहे। अवैध रेती वाहतूक करताना आम्ही संयुक्तने करतो, कधी जर हे झाले तर संयुक्त मित्रमंडळ करतो महसूल आणि पोलीस, आणि जर महसूलचा स्टाफ अवेलेबल नसला तर आम्ही स्वतः पण त्याच्यामध्ये स्वतः ॲक्शनमध्ये येऊन आम्ही कारवाई करतो। महिन्याभरात आम्ही 3 कारवाई केलेल्या आहे, एका याच्या 2 गुन्हे दाखल आहे आणि एका याच्यामध्ये आपण 2.5 लाख रुपये दंड पण एका गाडीवर झालेला आहे महसूलचा। रेती आहे ही घाट मालकाने स्टॉक केलेली आहे असं माझ्या माहितीप्रमाणे आहे आणि ते किती स्टॉक आहे याबाबत मी सांगू शकत नाही। की पर्यावरण आज बघताय आपण मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ होतो,
त्या माध्यमातून अनेक लोक म्हणतात की रेतीची चोरी होता कामा नये. रेतीच्या नदीच्या पात्रात जर रेती नसली तर पाणी मुरत नाही. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये पाणी टंचाई निर्माण होते. त्या माध्यमातून दुष्काळ होतो. पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्याचं काम हे माफिया मंडळी त्या ठिकाणी करत आहे, तुच्छ पैशासाठी, फक्त काही पैशासाठी. आणि ही माफिया मंडळी पूर्ण महाराष्ट्रात आहे, काही आपल्या एरियामध्ये नाही आहे. या माध्यमातून लाखो रुपये त्यांना, एक रॉयल्टी लाखो रुपये त्यांना मिळतात. ते देखील मी सिद्ध करून देऊ शकतो. जे लोक माल घेऊन गेले, किती रुपयात घेतला, काय घेतला, कोणाकडून घेतला, कोणी पास दिली, तो देखील रेकॉर्ड मी तयार करून ठेवलेला आहे. म्हणून या ठिकाणी चौकशीच्या अंती जे काही दोषी असतील, आता मोजमाप होईल. यामधून 900पेक्षा एवढा माल होता, 1200 एवढीच मिळेल. त्याच्यापेक्षा 100-200 जास्त मिळेल. त्याच्यापेक्षा आता मिळणार नाही मोजल्यानंतरही, कारण की ते सर्व तेवढी काढून घेतल्या गेली असेल तिथून रेती. तिथे निघाल तर ती रेती वरिष्ठांनी मोजल्यानंतर तेथून ती चोरी झाली म्हणून सर्व संबंधितावर, त्यांचे जे मालक असतील, त्यांचे जे नौकर असतील अधिकृत, त्यांचे जे गाडी मालक असतील, त्यांच्यावर FIR दाखल करण्यात यावा. व या परिसरामध्ये अशा प्रकारची जर कोणी दादागिरी करत असेल तर ती खपून घेतली जाणार नाही, हा इशारा देण्याकरिता व सामान्य जनांना न्याय देण्याकरिता मी या ठिकाणी आलोय. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.